काय चाललंय मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोटी कोटी लव प्रकरणं तयार करत असताना किंवा ती काढत असताना लोक खरंच प्रेमात पडली का, असा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. रुचिता जामदार मित्रांनो खरंच प्रेमात पडली असेल का? काल विशालने सांगितलं की मला तू आवडतेस. त्यानंतर रुचिता आज ओक्साबोक्शी रडून आपलं प्रेम व्यक्त करताना दिसत होती. तर इकडे करण सोनावणे आपल्या सोनावणे वहिनीचा देखील एक हळवा कोपरा उघडताना दिसतोय. तिकडे तन्वी आणि बारक्यामध्ये नेमकं काय सुरू आहे? काय चाललंय मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये? राखी जेव्हापासून आली ना, तेव्हापासून ही सगळी प्रकरणं आता उघडकीस येताना दिसतात. राखी प्रत्येक गोष्टीवरती भाष्य करताना दिसते. ज्या गोष्टी कधीच बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना दिसल्या नव्हत्या, त्या राखीने हेरल्या आणि राखी प्रत्यक्षपणे त्याचे मुद्दे करताना दिसते आणि ते प्रत्यक्षपणे मांडताना दिसते आणि या गोष्टी आता उघडपणे होताना दिसतात. खरंच मित्रांनो, प्रेम प्रकरण बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहेत का? की हे सगळं दिसण्यासाठी, फुटेजसाठी सुरू आहे? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण एकंदरीत आजचा रुचिताचा जो काही अवतार पाहता, खरंच ती प्रेमात पडली का? असा प्रश्न उपस्थित होतोय. रुचिता इकडे अनुश्रीला सांगताना दिसतंय की नाही ग अनुश्री, माझे घरचे सांगत होते यासाठी तू जाऊ नकोस, हे सगळं तू करू नकोस. पण काय करू मी अनुश्री, काय करू मी? माझे पॉझिटिव्ह पॉइंट त्याने हेरले ग. सगळी लोक माझ्या निगेटिव्ह पॉइंट्स वरती बोलतात, परंतु तो विशाल एक आहे की तो माझ्या पॉझिटिव्ह पॉइंट्स वरती बोलतो. मला आवडायला लागलंय. तू काय करू मी, सांग अनुश्री. अनुश्री बोलते, तुला वाटतं ना, कर मग, काही हरकत नाही, आमचा फुल सपोर्ट आहे, बिंदास तू कर. इकडे टोळी टीमचा दुसरा सदस्य आपला रोशन भाऊ, खरंच तुझं प्रेम आहे का फ्रेंड आहे? खरंच तुझं प्रेम आहे की फ्रेंड आहे? रुचिता, फ्रेंड आणि प्रेम दोन्ही पण आहे. रोशन भाऊ सांगतो की तुझी डबल डुलकी व्हायला नको. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी राखी सावंतने या दोघांच्या गोष्टी ओपन केल्या. विशाल तिला काय घेऊन बसतो, तिचे पाय काय चेपून देतो, पाय दाबतो, काय काय करतो रुचिताचं, आणि मग विशालने मान्य केलं की मला ती आवडते. जसं विशालने सांगितलं की मला रुचिता आवडते आणि आज रुचिता गहिवरून आली. आता खरंच तिचं हे दिसण्यासाठी आहे की मनातून तिच्या हे सगळं येतंय, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. यावर आज आपण नक्कीच भाष्य करणार आहोत. पण बिग बॉसच्या घरामध्ये आज बरेच मॅटर होताना दिसत आहेत. प्राजक्ता, राकेश, दीपालीचं जेवणावरनं बरंच बरंच काय आज पाहायला मिळालं. या सगळ्यावरती बोलणार आहोत. नमस्कार, मी राज भुसारा, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. तर सुरुवातीला काय झालं हे पाहण्यासाठी जाऊया आपल्या बाच्या टीव्हीवरती. तर बाच्या टीव्हीवरती आपल्याला पाहायला मिळते की राकेश हा आपल्या नव्या टीमला घेऊन बसताना दिसतोय आणि इथे सगळं काही सांगताना दिसतोय की ही लोक आता इन्सिक्युअर झाली, आपल्यालाच नॉमिनेट करायला हे लोक आता टपलेले आहेत. इकडे अनुश्री येते. अनुश्री या सगळ्यांचं जे काही बोलणं आहे ते ऐकते, बसते त्यांच्या बरोबर. अनुश्रीचा मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आता काय गेम आहे ना, ते कळतच नाही. म्हणजे खरंच ती टोळी टीमला धोका देते का? ती सांगते टोळी टीमला की मी आता तिकडे जाते सगळं ऐकायला. ऐकते ती. कालपर्यंत जे काही ऐकत होती त्याच्यातलं ते टोळी टीम मध्ये सांगताना दिसत होती, पण आज जे काही ती ऐकते या टीम मध्ये ते मात्र सांगताना दिसत नाही तिकडे. म्हणजे याच्यामध्ये मास्टर माइंड गेम अनुश्री खेळते का, हा मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय. ती तिकडे सांगते की मी सगळं ऐकायला जाते, परंतु अनुश्री सगळ्या गोष्टी डिस्कस करते. आता इथे राकेश बापट अनुश्रीला सांगत होता की तुला ते लोक नॉमिनेट करायचा विचार करत होते. अनुश्री बोलते, हो ना, मला तसं खेळायचं नाही तिकडे, आता किती दिवस खेळेन मी माहित नाही. आता अनुश्री हे सगळं कॅप्टन्सी टास्क साठी करते का, की तिकडे ती 3 लोक आहेत, इकडची 3 लोक मला मिळतील? काय तिचा गेम आहे हे नक्की अजून तिने ते पत्ते उघडलेले नाही आहेत. पण अनुश्रीवरती आहे ना थोडासा अविश्वास इथे तन्वी कुलते दाखवताना दिसते आणि ती बाकीच्या सदस्यांनाही सांगताना दिसते की तिच्यावरती विश्वास नाही. राकेशही सांगतो की नाही विश्वास तिच्यावरती. आणि बघा, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की अनुश्री ही अशी प्लेयर आहे ना, सगळ्यांना डोळ्यासमोर हे सगळं दिसत असतंय की ती तिकडे त्या टीममध्ये, टोळी टीममध्ये बसते, मध्येच तिकडे उठून राकेशच्या टीम मध्ये येते, तिथून सगळं झालं की तिकडे जाते परत टोळी टीम मध्ये, तिथून उठते, त्यानंतर ती बाल्कनी वाल्याकडे जाते, तिकडे सगळं काय ऐकते आणि परत तिकडे जाते. मग या लोकांना थोडा तरी संशय येत असेलच ना.
पण मगाशी सांगितल्याप्रमाणे अनुश्री आता तशी व्यक्त होताना दिसत नाही. आता खरंच तिचा हा गेम आहे का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यानंतर प्राजक्ता आणि राकेश यांच्यामध्ये काही गोष्टी क्लिअर झाल्या आणि त्या होणं खूप गरजेचं होतं. इथे प्राजक्ता ज्या पद्धतीने अनुश्रीकडनं नॉमिनेट झाली तर थोडीशी दुःखी झाली ती. त्यानंतर राकेश सोबत आपलं जे काही मत आहे ते व्यक्त करताना दिसते की मला नॉमिनेट केलं, त्याच्यावर तू काही ऍक्शन घेतलीच नाही किंवा तुला याच्याबद्दल काय सांगायचं आहे, तू थोडासा दूर दूर राहतोस. मग इथे राकेश बोलतो की मला करण अजिबात आवडत नाही आता, आणि करणने जो काही एक शब्द काढला लायकीचा की मी इथे राहण्यास लायक नाही, तर हा शब्द मला खूप खटकला. मी असा आहे का? प्राजक्ता सांगते की असं नाही आहे, आपलं थोडंसं ना संभाषण होणं गरजेचं आहे आणि ते आता आपल्यामध्ये होताना दिसत नाही. त्यानंतर राकेश सांगतो की बघ आता मी माझा गेम खेळतोय आणि मी आता असाच माझा गेम खेळेन. अनुश्रीबद्दल सांगायचं झालं तर अनुश्री ही माझ्याबरोबर गेले 1 आठवडा होती, त्यामुळे आता मला असं वाटतं की ती चांगली खेळते. मग इथे प्राजक्ता सांगते की तू अनुश्रीचा राग माझ्यावर काढतोयस का? तर बोलतो नाही. पण मला ज्या काही डोळ्यांनी गोष्टी दिसतात, ते आता मी इथे स्पष्ट करतो. तुमचा जो काही गेम आहे ना, बाल्कनीचा गेम, जे काही तुम्ही बाल्कनीत बसता, हे मला अजिबात आवडत नाही. आणि प्राजक्ता, तू करणला जसं समजतेस तसा तो नाहीये. तो मास्टर माइंडचा गेम खेळतोय. तुझ्याकडे काय आहे? प्राजक्ता सांगत असेल, "हो रे, माझ्याकडे काय आहे? मला फक्त लावालावी करता येतात आणि दुसऱ्याला नावं ठेवता येतात. माझ्याकडे काय आहे?" इथे राकेश स्पष्ट सांगतो की करण आहे ना हा मास्टर माइंडचा गेम खेळेल आणि खेळतो. तुझ्याकडे तसं काहीच नाहीये. आपण समोरासमोर येऊन बोललं पाहिजे, डिस्कस केलं पाहिजे. मी तुला टॉप 2 मध्ये पहिल्यांदा पाहायचो. आता तू घसरत चाललीस का? कारण तुमच्यामध्ये तसं गेम आता दिसत नाहीये. तुम्ही फक्त वरतून सगळी मजा बघता. इकडे राखी आणि राकेश हे लोकं बोलत होते ना, की यांचा काय गेम सुरू आहे. आपलाच काहीतरी एक बिग बॉस यांचा सुरू आहे. म्हणजे चायनामध्ये असतं नाही की त्यांचंच नेट, त्यांचाच WhatsApp आणि मग त्यांचंच Facebook सगळं काही त्यांनी तयार केलंय. तसं यांचं सुरू आहे. आणि मित्रांनो खरं आहे ते. या लोकांचा काय बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे ना, ते अजिबात कळत नाही. याच लोकांचे जास्त नॉमिनेट झालेत. यांनी खरं तर आहे ना, एकत्र येऊन काहीतरी करायला पाहिजे. जर करण खरंच मास्टरमाइंड असेल ना, तर या सगळ्यांना एकत्र घेऊन तो पुढे गेला असता आणि स्वतःही नॉमिनेट झाला नसता. पण काय यांचा गेम सुरू आहे तेच कळत नाही. तर मित्रांनो आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, ते म्हणजे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये जे काही नव्यानं सुरू झालेलं प्रेम प्रकरण आहे, त्याबद्दल भाष्य करूया. मगाशी सांगितलं मी की खोटी लव्ह अँगल तयार करत असताना मध्येच हे एक नवं प्रकरण आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे रुचिता आणि विशालचं प्रेम प्रकरण. काल विशालने सरळ सांगितलं की मला आवडते ती, आणि आज रुचिताला अशा उपळ्या फुटायला लागल्या. काय सांगू अनुश्री, घरचे मला नाही नाही सांगत होते की तू असं सगळं जाऊन तिकडे करू नकोस. पण मी माझ्या मनाला कसं शांत ठेवू? नाही होत ग. तो असा एकटाच आहे की त्याने माझे पॉझिटिव्ह पॉइंट हेरले. बाकी सगळे जण माझ्या निगेटिव्ह पॉइंट वरतीच बोलतात. काय करू ग? खचले मी, खचले. या टायमाला मी खचले. मला आवडतो तो. मी काय करू ग? अनुश्री तू सांग. अनुश्री बोलते तुझंही चालू दे. मी पटकन निघून जाईन पुढे. तुमचं हे प्रेम प्रकरण सुरू असू दे. म्हणजे मी पुढे जाईन. अनुश्री बोलते की चालेल. तुझ्या मनात जे आहे ना ते सांगून टाक. इकडे विशाल पण सांगतो की आवडते मला. ते आवडते पण तसं नाहीये माझं. मी 40शीचा आहे, ती 25शीची आहे. आमच्यामध्ये 15 वर्षाचं अंतर आहे. मग आम्ही प्रेम करू शकत नाही? आवडते, पण तसं प्रेम आमच्यामध्ये होऊ शकत नाही. आमच्यामध्ये वयाचं तेवढं अंतर आहे. अटॅचमेंट नक्कीच आहे. आता विशालचं इकडे असं पण असतं, की तिने मला सांगावं, की तुझ्या मनात काय आहे? तू मला सांगावं. कधी-कधी विशालचं मला असं वाटतं, की हा वापरून तर घेत नाही त्या पोरीला गेमसाठी. ती त्या राकेशला सांगते, की पोरींच्या खांद्यावरनं तो खेळत असतो गेम त्याचा, आणि विशाल काय करतो तेच करतो तो. एवढा त्या जवळ पोरींच्या जातो. आणि काय झालं ना मित्रांनो, बिग बॉसचं हे खरंच असं आहे, की तेवढी 4-5 टोळकी आणि त्यांच्यामध्येच बोलायचं, त्यांच्यामध्येच भांडायचं. मग काय अशा प्रकारची लव्ह प्रकरणं होत असतात ती. आता हे
ज्यांच्यामध्ये खरंच ते लव प्रकरण झालंय की त्यांनी हे गेमसाठी केलंय, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. जर म्हणजे तशी पोरगी एकदम स्ट्रॉंग आहे, तिने जरी हे लव प्रकरण केलं तरी ती आपला गेम नक्कीच खेळेल. आज बघा, त्या विशाल आणि त्या प्रकरणात ती अडकून राहिली नाही. लाजायची, मुरडायची, सगळं काय करायची विशालला बघितल्यावर. विशाल ज्या पद्धतीने सांगायचा, सगळं काय म्हणजे प्रेमात पडल्यावर माणूस जेवढं काही करतो ना, तेवढं सगळं ती रुचिता करताना दिसत होती. पण आज जेव्हा टास्क खेळण्याची वेळ आली, जेव्हा भिडायचं होतं, तेव्हा ती राकेश बापटला जबरदस्त भिडत होती. म्हणजे पोरगी एकदम स्ट्रॉंग आहे. जरी ती प्रेमात अडकली ना, तरी आपला गेम, टास्क जे काय ना, ती व्यवस्थित खेळेल. पण विशालने आहे ना, गेमसाठी त्या पोरीचा वापर करू नये, एवढंच सांगणं आहे. त्यानंतर मित्रांनो, आज बिग बॉसच्या घरामध्ये आहे ना, किचनवरनं पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये राडा झाला आणि नाश्त्यावरनं मस्तपैकी काय तिचं नाव, दीपालीने मस्त पोहे बनवले होते. 7-8 लोकांनी मस्तपैकी दाबून खाल्ले. प्राजक्ता गेली, 2 घास खाल्ले. काय मस्त चविष्ट पोहे बनवलेत. अजून थोडेसे घेऊन प्राजक्ताने खाल्ले आणि त्यानंतर मग बाकीच्या लोकांना उरले नाही. 5 आणि प्राजक्ता थोडीशी भुकेलेली, ती अर्धी, असे 5.5 लोकं बिग बॉसच्या घरामध्ये नाश्त्यासाठी, त्याला नाश्ता मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी राडा केला, की आम्हाला नाश्ता पाहिजे. सागर कारंडेचा ना मध्येच राखी आल्यामुळे सागर कारंडेचा असा मोठा पचका झालेला आहे. बोलू पण शकत नाही, काय करूही शकत नाही, असं सागर कारंडेचं झालंय. मोठ्याने पण बोलायचं आहे, परंतु राखीच्या समोर मांजर सुद्धा व्हायचं आहे. असं सागरचा एकंदरीत गेम पाहायला मिळतो. म्हणजे मी का कॅप्टन झालोय या आठवड्यात, असं त्याचं झालंय. राखीला सांगतो, की "राखी, काय करू नको गं तू. माझा हा शेवटचा दिवस आहे. कॅप्टन्सी व्यवस्थित होऊ दे माझी, नाहीतर मला भाऊच्या धक्क्यावरती जबरदस्त पडणार आहे." आता राखी गेम खेळते, परंतु राखी गेम खेळते, खेळवते, पण समोरच्याने किती खेळायला पाहिजे हे आपल्यावरती आहे. आता दुटी इथे जेवण बनवण्याची किंवा आपण काय म्हणूया नाश्ता बनवण्याची जी दुटी आहे, ती दीपालीची आहे. दीपालीला पोहे करायचे आहेत, जाऊ दे. काय थोडेसे ते एक 10-15 मिनिटं लागतील, करूया पोहे. पण राखी बोलते, की "तू हे करायला नाही आलीस इथे. तू हे करायचं नाही. तुझ्या आता पोटात दुखतंय. तू आता झोपली पाहिजेस. तुला डॉक्टरकडे जायचं आहे." तिकडे राकेशशी सांगतो, की "हे तू करायचं नाही." राकेशने सांगितलं म्हणजे आपण करणारच नाही. दीपाली पण चालली, "नाही मी करणार पोहे." सागरचं काय करू बाई, चल पाया पडू का? दीपालीला घेऊन जातो. परत कोणतरी काहीतरी सांगतं, की नाही करायचे. परत दीपाली. दीपाली आपल्या मनाचा गेम खेळतच नाही तिथे. राकेशने सांगितलं, की चालली. राखीने सांगितलं, की नाही करायचं. आपल्या मनाचा बाई गेम तू खेळ आणि इकडे मग बाकीच्या लोकांना मुद्देच मिळतात. काय तिचं नाव ती रुचिता, किती इगोस्टिक आहे, तिला करायचंच नाही, अमुक-तमुक. हां, एक महत्त्वाचा मुद्दा इथे होता. अनुश्री आज दीपालीकडे गेले आणि जे काही आईवरनं जो काही मुद्दा काढला, खूप छान तो मुद्दा होता. पहिल्यांदा तर इकडे विशाल आणि अनुश्री हे लोकं रुचिताला खूप छान समजावत होते, की अगदी त्याने व्यवस्थित मुद्दा काढलेला. हे जे तुझं सगळं जे काही सुरू आहे रुचिता, ते बघून तुझ्या आईला काय वाटेल हे त्यांनी सांगितलं. व्यवस्थित सांगितलं. रुचिता सांगते, "नाही गं, नाही रे विशाल, ते लोकं मला पाण्यात पाहतात." विशाल आणि अनुश्री खूप छान तिला समजावत होते. पहिल्यांदाच मला असं दिसलं, की हे लोकं तिला समजावत होते. परंतु रुचिताच्या मनात हेच झालं, की हे लोकं आहेत ना मला खूप टार्गेट करतात. हे तिने ते डोक्यामध्ये माइंडमध्ये सेट केलं. इथे अनुश्री दीपालीला जाऊन विचारतात, "पण तू अशी का बोललीस?" तर खूप छान दीपालीने सुद्धा कारण दिलं, की "ही अशी वागते, तशी वागते, त्यामुळे आम्ही बोलतो. आमचा त्याच्यामध्ये काही वाईट हेतू असं नाहीये." म्हणजे याचं खरं तर याच्यामध्ये अनुषलाही ती गोष्ट पटली, विशालही ती गोष्ट पटली. परंतु रुचिता मात्र ती एकच गोष्ट धरून राहिली, की हे मला टार्गेट करतात. तर इथे आहे ना, दीपालीने सरळ ते करावं. कशाला यांच्या भानगडीत पडतेस? आता त्याच्यामध्ये शेगडीवरची जी काही गोलभांडी आहेत, ती कोणी-कोणी घेऊन पळते. करण घेऊन जातोय, कधी तो विशाल घेऊन जातोय, कधी ते बारकं घेऊन जाते, कधी राखी घेऊन जाते, कधी तो आरबी घेऊन जातोय. काय चाललंय काय कळतच नाही. 11 वाजले तरी यांचे नाश्ते तयार नाही. पण हा जो सेगमेंट होता ना, तो भारी मजा आणणारा असा हा सेगमेंट होता. मित्रांनो याच्यामध्ये मला ना एक विशालचा मुद्दा अजिबात पटला नाही. खरं तर हा मी लेट मुद्दा घेतोय.
विशाल इथे सांगत होता की अभिजित सावंत का बिग बॉसची ट्रॉफी जिंकला नाही, कारण तो शेवटी शेवटी त्या निकीला सपोर्ट करत होता. माझे कदाचित असंच होते. मला ती रुचिता व्यवस्थित म्हणजे आमची जोडी व्यवस्थित फिट होत नाही, त्याच्यामुळे मी कदाचित वाईट दिसत असेल. अरे विशाल, तुझ्यामुळे ते रुचिता वाईट होत चालली. फुल सपोर्ट करतोयस तिला आणि आत्ता तू समजवताना दिसतो. जेव्हा समजवायची वेळ होती ना, तेव्हा तो रुचिताला समजवत नव्हता. तेव्हा दात काढत होता आणि आत्ता तिला समजवताना दिसतोय. म्हणजे आता काय आपले सूर जुळत चालले, तेव्हा तो समजवताना दिसतो, की "बाई, हे असं असं नाही करायला पाहिजे. चांगली लोकं सांगतात तुला. आता तुझ्यात ती अक्कल येत चालली." ठीक आहे, आपला अभिजितचा मुद्दा होता. विशाल तुला मी सांगू का, काही लोक असे सांगत होती ना, की अभिजित सावंत हाच खरा विजेता आहे. पण आता तुम्हाला माहिती आहे, की काय सगळं झालं आणि त्या सूरज चव्हाणला ट्रॉफी दिली, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण जे काही त्याचं ऑब्झर्वेशन आहे ना विशालचं, हे चुकीचं आहे. आणि ज्या पद्धतीने तू या पोरीवरती अशा अशा प्रकारचे एलिगन्स लावतोस, की मी तिच्यासोबत राहून चुकीचा दिसत असेल, तर असं मित्रा अजिबात नाही आहे. त्यानंतर तन्वी वर्सेस प्राजक्ता असा आपल्याला सामना पाहायला मिळाला. तन्वीच्या नादी कोण लागतं प्राजक्ता? तू कशाला तन्वीच्या नादी लागते गं? त्या बारक्याला विचारते, की तुझ्यात आणि तन्वीमध्ये किती वर्षाचं अंतर आहे? काय गरज आहे तुला ते विचारायची? असो त्यांच्यामध्ये किती पण वर्षाचं अंतर. आणि जेव्हा तुला विचारलं, तेव्हा तन्वीने सांगितलं, की तुमच्यात किती अंतर आहे तुझ्यात आणि करणमध्ये? तुमच्यामध्ये काय नातं आहे? प्रेमाचं, मैत्रीचं, भावाचं, बहिणीचं काय नातं आहे? तू जेव्हा त्याच्या मांडीवरती असे जाऊन अशा तुम्ही जेव्हा करता, त्याला आम्ही काय म्हणायचं? म्हणजे तन्वीने तोंड उघडलं, की मग प्राजक्ताची फाफू होते. अगोदर विषय काढायचा आणि मग कोणीतरी आपला विषय काढला, की मग फापू व्हायचं इथे. तन्वी आहे. तन्वी ते सांगते, की "तू आहे ना शुगर आहेस, टॉक्सिक आहे." पुढे गोड बोलायचं आणि मागून सगळ्यांची खोड मोडायची. म्हणजे हा डायलॉग सागरसाठी पण होता आणि हा डायलॉग जो आहे ना प्राजक्तासाठी सुद्धा होता. प्राजक्ताचा असं ना बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाही आहे. प्राजक्ताने ना थोडंसं खेळायला पाहिजे. नाहीतर या आठवड्यात घराबाहेर जाईल ते. आणि मित्रांनो, ज्या पद्धतीने राकेश आणि ही लोकं सांगत होती नाही का, त्या लोकांचा गेम नाही, नुसते बाल्कनीमध्ये येऊन फक्त चर्चा करतायत. त्यांचा स्वतःचा असा एक वेगळाच गेम सुरू आहे. तर असं या लोकांनी करू नये. थोडासा गेम दाखवायला पाहिजे. नाहीतर एक मोहरे यांच्या बिग बॉसच्या घराबाहेर जातील, असं एकंदरीत स्पष्ट दिसतंय. राखीने या लोकांना वॉर्न केलं, की हा तुमचा गेम नाहीये. तुम्ही उठा, काहीतरी करा. उद्याच्या प्रोमोमध्ये तुम्ही बघितलं असेल, की राखी त्या रोशन दादाला स्पष्ट सांगते, की "तू मंद झालायस." रोशन मग भडकतो त्या मंदवरनं. मंद या गोष्टीने मंद या हेतूने राखीने सांगितलं, की "तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये काहीच करत नाही." या हेतूने मंद म्हणून सांगितलंय आणि त्याचा तिकडे मग रोशन दादाने मोठा बाऊ केलेला दिसतोय आणि मोठं भांडण बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला सध्या बिग बॉसच्या घरामध्ये वादविवाद, प्रेम प्रकरणं पाहायला मिळतात. आता इकडे आहे ना, राकेश आणि करणचं थोडंसं बोलणं आपल्याला पाहायला मिळतंय. जे काही प्राजक्ता आणि राकेशमध्ये जे काही बोलणं झालं होतं, करणवरनं घेऊन, तर कुठेतरी प्राजक्ताने हे सगळं सांगितलं आणि करण राकेशबद्दल बोलताना राकेशबरोबर बोलताना दिसतो, की असं आमचं काही नाही आहे, असा काही हेतू वगैरे नाही आहे. काही गोष्टी क्लिअर करतो. पण इथे राकेश त्याला स्पष्ट सांगतो, की त्या पोरीचा तू वापर करू नको. ती साधी पोरगी आहे. तिच्या इमोशनलशी तू खेळू नकोस. हे सांगितल्यानंतर आहे ना, थोडंसं करणला काय फील झालं माहिती नाही. मग करण सगळं सांगायला लागला, की माझा एक जो हळवा कोपरा आहे ना, तो कुठेतरी ओपन होताना दिसतोय. जो हळवा कोपरा मी आई-वडिलांच्या प्रेमासाठीच ठेवला होता. तर असं वाटतं, की मला पण प्रेम होतंय की काय? आता खरंच करणला प्राजक्ताबरोबर प्रेम झालंय की काय? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण प्राजक्ताने स्पष्ट सांगितले, की बिग बॉसच्या बाहेर देखील माझं एक करियर आहे. तर तिकडे मी फोकस करणार आहे. तू जरी फोकस इंडिया असलास, तरी माझं करियरवर फोकस आहे. आता करणचं खरंच मनापासून आलंय का, की काय माहिती नाही. आरबीने थोडंसं सांगितलं, की "तू त्या पोरीला जप, तिच्याशी व्यवस्थित बोल, तिच्या इमोशनशी खेळू नको." तर इकडे कुठेतरी करणला थोडंसं फील व्हायला लागलंय. तर असं मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये सध्या सुरू आहे आणि जो काही कॅप्टन्सीचा टास्क रंगलाय, तो कॅप्टन्सीचा टास्क अजून मलाही देखील व्यवस्थित कळालेला नाहीये.
तो नंतर मी तुम्हाला उद्या स्पष्ट करेन. तर मित्रांनो, खरंच विशाल आणि रुचिता यांच्यामध्ये प्रेम प्रकरण आहे का? की हे सगळं गेमसाठी त्यांचं सुरू आहे? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि काय वाटतं मित्रांनो, ही जी अनुश्री आहे, ही अनुश्री मुद्दाम दोन्ही टीममध्ये खेळते का? म्हणजे तिकडे टोळी टीममध्ये ती खेळतेच, परंतु इकडे सुद्धा राकेशच्या टीममध्ये येते. खरंच तिचा गेम साध्य करण्यासाठी हे सगळं ती करते का? याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आज राखी सावंतला पोलिसाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळालं. आता पोलिसाचा ड्रेस राखीकडे आला कुठून? खरंच तिला हे जे काही जेवणावरनं जे काही झालं होतं, ते करण्यासाठी तिला ड्रेस दिला होता, की तिने आणला होता? हा सुद्धा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. पण एक मात्र निश्चित आहे मित्रांनो, जेव्हापासून राखी बिग बॉसच्या घरामध्ये आले, तेव्हापासून बिग बॉसच्या घरातील वातावरण एक थोडंसं चेंज होताना दिसते. राखी सावंत प्रत्यक्षपणे काही मुद्दे काढताना दिसते आणि व्यवस्थित मुद्दे तिने काढलेले आहेत. कोणाचा गेम कसा आहे, कोण कसं खेळायला पाहिजे, हे राखी सावंत व्यवस्थित समजवताना दिसते. विशेष करून करण आणि त्यांची जी काही टीम आहे, त्या लोकांना ती सांगते की तुम्ही कसं दिसायला पाहिजे, कसे खेळायला पाहिजे. व्यवस्थित राखी समजावून सांगताना दिसते. आज थोडंसं राखीचं आणि आपल्या सचिन भाऊचं थोडंसं वादलं. बोलायला लागले सचिन भाऊ, आपले मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. तर असं बोलायला पाहिजे. राखी सचिन भाऊलाही सांगते, की तुम्ही कसे खेळायला पाहिजे. तिकडे करण किंवा प्राजक्ता या लोकांनी सांगताना दिसते. इकडे विशालचे काही पॉइंट्स ती काढताना दिसते, की हा फक्त चुम्माचाटी करताना दिसतोय. पोरींचे हात-बीत दाबताना दिसतोय. तन्वीला सांगते, "बघ तिकडे त्यांचं कसं आहे. तू बघितलं का नाही त्यांची चुम्माचाटी?" तन्वी बोलते, "मी बघतच नाही तिकडे. मी बघूच शकत नाही. मी जेव्हापासून त्यांची जी टोळी सोडली तेव्हापासून मी त्यांच्याकडे लक्षच देत नाही." मित्रांनो, या लोकांचं एक मला कळत नाही. हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर सुरू आहे. पण एकाने देखील सांगितलं नाही, की तुम्ही असं का करता, तसं का बसता? म्हणजे तुम्ही रुचिता याने दुसऱ्याचे बॅड टच, अमुक टच, तू विचारून का नाही टच केलं, हे तुम्ही काढू शकता. परंतु हे लोकं जे सतत एकमेकांना घेऊन बसतात, हात दाबत असतात, पाय दाबत असतात, याच्यावरती कोणीच काही भाष्य करत नाही. हे राखी आल्यानंतर हे सगळं निघायला लागलं. म्हणजे सगळे डोळे झाकून बिग बॉसच्या घरामध्ये होते. तर ठीक आहे, राखी आल्यानंतर काहीतरी बिग बॉसच्या घरामध्ये चांगलं पाहायला मिळतंय. चांगलं असं नाही, पण जे काही सत्य आहे ते उघडकीस होताना दिसते आणि कदाचित राखीमुळेच पुन्हा एकदा लव्ह अँगल बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतात. तर खरंच राखी आल्यामुळे हे सगळं होतंय का? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा.